संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या आजच्या इंडिया आघाडीची बैठक ऑनलाईन झाली। मात्र या बैठकीत काही नेत्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय राहिलाय। कुठलाही चेहरा प्रोजेक्ट न करता आम्ही निवडणुका लढवू शकतो या शरद पवार यांच्या वाक्यानेही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। विरोधक एकजुटीची मोठ बांधताना दिसत आहेत। सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक झाली। त्यामध्ये 14 पक्षांचे नेते सहभागी झाले होते। इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैरहजर होत्या, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती दर्शवली। या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे इंडिया आघाडीचं चेअरमन पद देण्यात आले। तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात असल्याचं वृत्त होतं। मात्र या बैठकीत नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजक बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, पण स्वतः नितीश कुमार यांनी तो प्रस्ताव नाकारला। त्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांचं नाव संयोजक पदासाठी सुचवलं। दरम्यान पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यावरून नेहमीच चर्चा सुरू असते। मात्र या बैठकीच्या नंतर शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली। इंडिया आघाडी हाच पंतप्रधान पदाचा चेहरा आहे असं त्यांनी म्हटलंय। या ठिकाणी कुणाचे प्रोजेक्ट करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वाढायचं असं असावं असं आम्हाला ही खात्री आहे की उद्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चितपणानं देशाला पर्याय देऊ शकतो। इंडिया आघाडीची मोर्चे बांधणी आता जवळपास यशस्वी होताना दिसत आहे। पंतप्रधान पदाचा उमेदवार दिला नाही तरी जागा वाटप हा भविष्यातला कळीचा मुद्दा असणार आहे। जागा वाटपाची मागणी करण्यापूर्वी काँग्रेसनं पश्चिम बंगालमधली आपली ताकद ओळखावी असा टोला आधीच ममता बॅनर्जींनी मारलाय। त्यातच ममतांची गैरहजेरी ही खूप काही सांगून जाणारी होती। त्यामुळे येत्या काळात जागा वाटपाच्या तिढ्यातून इंडिया आघाडी कसा मार्ग काढते त्यावरच या ग्रँड अलायन्सचा खेळ टिकून आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।